नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची रोज न चुकता सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत। अनेक जण स्वामीशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात। स्वामीवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामीची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमित पारायण करत असतात। मग आपण स्वामीची जी सेवा करत असू, मग ती नित्य सेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा असेल, इच्छापूर्तीसाठी करत असू, पण बरेचदा असं होतं की आपली इच्छा पूर्ण होत नाही। मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचं फळ का मिळत नाही, तर त्यांचे कोणते नियम असतात, या नियमाचे पालन केले तर फळ आपल्याला नक्की मिळेल का? तर ती आहे स्वामी चरित्र सारामृत। नित्य सेवेमध्ये रोज 3 अध्याय वाचत असाल किंवा रोज 7 अध्याय वाचत असाल किंवा त्यात तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल, तर महाराजांची कोणतीच नित्य सेवा व गुरुचरित्र पारायण, श्री स्वामी चरित्र सारामृत वाचताना देखील यांचे काही नियम पाळायचे असतात। ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये ते कोणते नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचे आहे, तरच आपल्याला त्या सेवेचं फळ पूर्ण मिळणार असतं। तर आज आपण बघणार आहोत की या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण नियम आहे, तो नियम म्हणजे आपण पाळलाच पाहिजे। परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण ब्रह्म अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी समर्थ महाराजांनीच निर्माण केलेली आहे। परंतु प्रत्येक वस्तू स्वामी समर्थ महाराज प्रत्येक परमेश्वर आहे। आपला धर्म सांगते की आपण स्वामी समर्थ महाराजांची सर्व साक्षी सर्वेश्वी मानून सेवा करत असतो। तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ, काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही। परंतु हे जर जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी गोष्ट करायची असेल, तर ती आपल्याला काही नियमाचे पालन हे करावेच लागेल। त्यांच्यामध्ये एक नियम, तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो नियम लागू पडतो। मग भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा तुम्हाला इच्छा नसतानाही तुमच्या मनातील काही इच्छा धरून नाही, तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा नित्य करायची आहे। इच्छा नसतानाही मनात काहीतरी इच्छा धरून नाही, तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे। या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जर स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असाल तरी तुम्हाला हा नियम पाळायचा आहे। तर मग पहा, महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये आपण स्वामी चरित्र पारायण केलं जातं, त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळला जातो। तर पहिला नियम आहे, आपल्याला शक्य नसेल तर मग आपण स्वामी चरित्र सारामृताचे पठन करणं काही फायदा होत नाही। हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्याला माहिती आहे की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे आपल्या जीवनामध्ये अमृता समान आहे। आपल्या आयुष्यातील ज्या पण अडीअडचणी असतील, संकट असतील, त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला या अडीअडचणी संकट सोडवायची असतात, तर ते आपल्याकडे एकच पर्याय असतो, तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी चरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो। म्हणजे काय, तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथही एकच असणार आहे, त्यातील ओव्या पण एकच असणार आहे। पण आज आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत, तर त्यांच्यासाठी असं सांगितलं जातं की याची 7 पारायण करा। फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचे आहे ते सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपल्याला एखादा जर आजार असेल आणि तो बरा व्हावा यासाठी आपल्याला पारायण करायचे असेल, तर आपण या ग्रंथाची 7 पारायण केली तर त्याचा चांगला फायदा आपल्याला होतो। मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षेमध्ये यश मिळावं यासाठी तुम्ही सुद्धा 7 पारायण संकल्पयुक्त नक्की करू शकता। जर आपण हे 7 पारायण केली तर त्यांचा खूप चांगला रिझल्ट मिळतो। आपल्याला बघायला मिळत असतो की आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं आहे की आई वडिलांनी करायचं आहे, कोणीही केलं तरी चालेल, म्हणजे विद्यार्थी पण ते पारायण करू शकतात। विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई वडिलांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात। परंतु जर ते विद्यार्थी करत असतील तर ती आपली मुलं जर करत असतील तर त्यांना अतिशय उत्तम आहे, त्यांनाही नक्कीच तुम्ही हे पारायण करू द्या। त्याचबरोबर कोणाचा विवाह जमत नसेल, तो निर्विघ्नपणे पार पडावा असं वाटत असेल, तर आपण एका दिवसामध्ये एक स्वामी चरित्र सारामृताचे संकल्पयुक्त पारायण 108 पारायण नक्की करू शकता। त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसाय मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले तर त्याचा खूप चांगला आपल्याला रिझल्ट मिळतो। आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली कामे जर पूर्ण करायची असतील तरी सुद्धा ती आपण स्वामी चरित्र सारामृताचे 7 पारायण करायचे असतात। हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक पारायण करावे। त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला असेल तर चांगला फायदा मिळतो। म्हणजे आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त
सेवा करायची आहे। आता तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3-3 अध्याय करत असाल, म्हणजे तुम्ही नित्य सेवा करत असाल तर 3-3 अध्याय वाचले तर 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं। या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय दिलेले आहेत। रोज 3 पारायण केली तर 7 दिवसामध्ये 3 या पद्धतीने 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतो। अगदी त्याचप्रमाणे रोज जर तुम्ही 7 अध्याय वाचले तर 3 दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं। त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल तर तुम्ही जसं या व्हिडिओमध्ये मी आधी सांगितलं की तुम्हाला जर 7 पारायण करायचे असतील तर म्हणजे रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर ह्या गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमचे 7 पारायण पूर्ण होतात। मग ते त्यासाठी तुम्हाला ग्रंथामध्ये दिलेले 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायची असतात। पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा असतो। तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा। संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधलो जातो आणि आपल्याला त्या स्वामी महाराज ती सेवा निर्विघ्नपणे आपल्याकडून ती करून घेतात। आता ज्या दिवशी तुम्ही ते पारायण करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठावे। नुसतं या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही, तुम्हाला 11 माळी किंवा 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला 11 वेळा किंवा 1 वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे। आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल, नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही 11 माळी महाराजांचा जप करत असाल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र जप करू शकता। तेवढ्या माळी करणे अशक्य नसेल तर किमान 1 माळ तरी तुम्ही रोज जप करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला तारक मंत्राचे देखील 1 वेळा पठण करणे आवश्यक आहे। एवढी सेवा तुम्हाला करायची आहे। आणि कोणती सेवा करत असाल तर संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्य सेवा करत असाल किंवा तरी देखील तुम्हाला या सेवेचा एक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे, तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला नक्की मिळेल। आता तुम्ही या सेवा करताना तुम्हाला कोणते नियम पाळायचे असतात व का, ते कोणते नियम आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ते नियम आहेत की आपण पाळायलाच हवेत, ते म्हणजे मांसाहार, जो प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये वर्ज्य मानला जातो। आपण जेव्हा मांसाहार करून एखादी पूजा करत असाल तर ती पूजा कधीच सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचा फरक कधीच आपल्याला मिळत नाही। यांच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही किती पूजा करत असाल, देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधी तुमच्या पूजेचा फायदा तुम्हाला मिळणार नाही। पण जर अशा वेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला पारायण करत असेल किंवा नित्यसेवा करते किंवा रोज 3 अध्याय वाचते तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का? तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजे बऱ्याच घरामध्ये मंगळवार, बुधवार, रविवार, शुक्रवार असे पण जे आठवड्यातून जे दिवस आहेत त्या दिवसामध्ये मांसाहार होत असेल तर काहीतरी अशा पद्धतीने बनवलं जातं असेल तर त्या घरामध्ये स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र वाचन सारामृत करू नये, कारण रोजच त्या गोष्टी घडतात। मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामी चरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो त्यात एक दिवस असतो तर आता आपल्याला इच्छा असते की आपले हे दुःख कष्ट दूर व्हावेत। मग स्वामींच्या हातून आपल्यासाठी काहीतरी सेवा व्हावी हे आपण स्वामी चरित्र पठण करायचं आहे मग किंवा वाचायचे। मग तुम्ही कोणत्या दिवशी हे वाचू शकता तर तो दिवस आहे आठवड्यामधला गुरुवारचा दिवस तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारामृत एक पारायण करू शकता। जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल तर तुम्ही 3-3 अध्याय मिळून जर एक आठवड्यामध्ये एक पारायण करत असाल तर त्या तुम्ही गुरुवारच्या दिवशी एक पारायण नक्की करा। म्हणजे या ग्रंथामध्ये असलेले 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करा, म्हणजे तुमच्या मनातील इच्छा सर्व पूर्ण होतील। आणि तुमचे पारायण तर नक्की तुम्हाला पारायण तर करायचं आहे, परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नये। मग अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजे घरामध्ये बाकीचे जे लोक खात असतील तर त्यांना खाऊ द्या, ते चालेल, पण तुम्ही खाऊ नका। त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार असेल त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ देऊ नका असं सांगायला त्या दिवशी मांसाहार पूर्ण वर्ज्य आहे। मग ते तुम्ही त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत यांचा पाठ जो आहे तो पूर्ण करू शकता, म्हणजे हाच एक पारायण करू शकता। याच्यानंतर रोज ज्या दिवशी घरामध्ये रोज नाही होत, 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातल्या स्त्री किंवा घरातील कोणत्याही व्यक्ती स्वामी चरित्र सारामृताचे नित्यसेवेमध्ये जे आहे ते पठण करू शकतात। फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजे तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ करायचा नाही। स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते सकाळी वाचून करायचं आहे, मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही ते मांसाहार करू शकता, परंतु झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये मांसाहार
बनवल्यानंतर आपण आपले स्वामी चरित्र सारामृत किंवा आपलं देवघर जे आहे त्यांच्याजवळ फिरकायचं सुद्धा नाही, कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो ना, या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते. पण बघा, नित्यसेवेमध्ये रोज 3-3 अध्याय तुम्ही वाचत असाल, ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्यांनी मांसाहार करायचा नाही. घरातील इतर सदस्यांनी केला असेल तरी चालेल, तरच तुम्हाला त्या केलेल्या सेवेचं फळ मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.